तितक्याच प्रयत्नानं या ठिकाणी खेळतायत, त्याच तडफेने खेळतायत. मागचे 9 दिवस आम्ही अक्षरशः मंत्रमुग्ध झालेलो आहोत आणि आता परत एकदा 10व्या दिवसाचा शुभारंभ करत आहोत. 10 स्टँड प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असतात. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण YouTube वरून होतंय. अतिशय दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतंय. दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. दिवसभर क्रिकेट, रात्रभर उत्तर रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत क्रिकेट. आणि मला वाटते असं आयोजन, दमदार नियोजन म्हणजे केंद्रीय मंत्री चषक 2022. मॅच सुरू होणार आहे. पहिली मॅच, सेकंड मॅच, दुसरा सामना आजच्या दिवसभरातला जय बजरंग पुंडास विरुद्ध पायगाव. स्वयंभू पायगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जय बजरंग पुंडास संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. सूरज भुयाल, सचिन जाधव सलामीची जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती दीपक मडवील आपण बघणार आहोत. 6 षटकांचा सामना. अलीकडे आपण बघत आहोत की 5 षटकांचे सामने, 4 षटकांचे सामने वेळाअभावी करावे लागतात. परंतु तुमच्याकडे जर नियोजन चांगलं असेल तर तुम्ही प्रत्येक सामना 6 षटकांचा करू शकता. हे दाखवणारी स्पर्धा म्हणजे केंद्रीय मंत्री चषक 2022. नियोजन काटेकोर असेल, नियोजनामध्ये शिस्त असेल तर या गोष्टी शक्य होतात आणि दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये सामने खेळवले जातात. 6 षटकांचा सामना, प्रत्येक एका सामन्याचं षटक देखील कमी केलं जात नाही. अगदी काल 3:15 वाजता शेवटचा सामना रात्री सुरू झाला, तो देखील 6 षटकांचा सामना होता. आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की प्रेक्षक त्या सामन्यासाठी सुद्धा खच्चून भरलेले असतात या स्टेडियमवरती. 12:23 झालेली आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आज या ठिकाणी दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं A1 जोडी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू इथे टाकला जातोय. गोलंदाज समीर पाटील. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला दीपक मडवी देर आणि घेतला सुंदर झेल. फलंदाज झाला पात. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये मान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. थँक्यू डीजे. इथे मॅच सुरू होते. नव्हे तोच पहिला चेंडू आणि पहिला फलंदाज बाद. लोअर फुलटॉस होता. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला तिथे, परंतु खाली येणाऱ्या चेंडूला तुम्ही ज्यावेळेस लिफ्ट करणार आहात, वरती खेळणार आहात, त्यावेळेस मात्र त्या चेंडूवरती टायमिंग बरोबर ताकद देखील तुम्हाला लावावी लागते आणि तेच इथं जमलं नाही. लॉंग ऑफला दीपक मडवीनं अत्यंत सुंदर झेल तिथे टिपलेला आहे. पहिला फलंदाज शून्यावर बाद. शून्यातून होईल सुरुवात. ओहो हो, वॉटर बॉल उजव्याच्या बाहेर चेंडू. फाईन लेग तिथे तयार. अडवेल, धाव मात्र मिळू देत नाही. धावफलकावरती 0 धावा. अजूनही शून्याची कोंडी फोडली जात नाही. शून्यातून साम्राज्य निर्माण केलं जातं. आदरणीय नामदार कपिलजी पाटील साहेबांचा इतिहास तुम्ही पाहिला, त्यांचा प्रवास पाहिला तर शून्यातून साम्राज्य निर्माण करणारा हा प्रवास आहे. अंजूर गाव. ओहो, परत एकदा सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद. एक्स्ट्रा कव्हरला टिपला झेल आणि 2 बाद 0. सारी अशी थकत होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. महाराष्ट्रामध्ये असे खूप थोडे नेते आहेत की ज्यांनी सरपंच पदापासून सुरुवात केली आणि देशाच्या केंद्रीय मंत्री पदापर्यंत प्रवेश केलेला आहे. नामदार कपिलजी पाटील साहेब अंजूर गावचे सरपंच, त्यानंतर या विभागातून पंचायत समिती सदस्य, याच विभागातून जिल्हा परिषद सदस्य, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, पुढे खासदार आणि दुसऱ्यांदा खासदार, पुढे केंद्रीय मंत्री. खरं तर हा विलक्षण
थक्क करणारा प्रवास आहे. गरुड झेप म्हणू शकतो आपण. आणि विशेष म्हणजे तुम्ही सरपंच पदापासून जर सुरुवात करत असाल तर सामान्य माणसांच्या प्रश्नाची उत्तम जाण तुम्हाला असते. याबरोबरच अपील केले जाते, अजूनही शून्याची कोंडी इथे फोडली जात नाही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो ही. शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला. बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. सागर होऊ कधीही, बसलो जरी आज डोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. शून्य अजूनही हटत नाहीयेत. शून्य अजूनही कोंडी फोडता येत नाहीये. आणि इथे बघा तुम्ही, क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघानं निश्चित आपले पाय जमवलेले आहेत मजबूत. फुलटॉस चेंडू इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून उडवला. एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर. मुन्ना पठाण सरांचा इशारा येईल हा चौकार. हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. कसलंय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय. तर शेळमाता व बी आणि उत्तन बॉईज उत्तन असा सामना होणार आहे. नक्कीच ज्या वेळेला संघ दाखल होतील त्यावेळेला आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करू. मात्र त्यांना देखील आम्ही कॉल केलेला आहे. ओव्हर टू नरेश जिडोमे. बघा इथे 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 गडी बाद 4. याबरोबरच पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पुन्हा 4 धावा. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याय छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील. किती होतील बडेकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील बडेकच आमचा साहेब कपिल पाटील. 2 गडी बाद 8 धावा. पहिल्यांदा आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले होते ते समीर पाटीलनं. एक लक्षात आलं असेल तुमच्या की या 6 चेंडूमध्ये समीर पाटीलनं 3 चेंडू फुलटॉस टाकलेले आहेत. त्यापैकी पहिल्या फुलटॉसवरती त्याला विकेट मिळाली, परंतु पुढचे जे 5वा आणि 6वा चेंडू होता त्यावरती 4 धावा मिळालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू अत्यंत सोपा असतो, परंतु हे काय होतं, बरेचसे गोलंदाज हे यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस टाकतात. लेंथ बॉल आपण पाहिला उजव्याच्या बाहेर, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल मिळाला. त्या अगोदरचा एक यॉर्कर होता तो मात्र निर्धाव ठरला होता. सातत्याने कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकणं त्यासाठी खूप मोठा सराव तुमच्याकडे असला पाहिजे. विशेष म्हणजे मानसिक स्थिती सुद्धा तुमची अत्यंत वरच्या मजल्यावरती असली पाहिजे, त्यावेळेस या गोष्टी शक्य होतात. पुन्हा एकदा फुल टॉस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. 1 धाव इथे मिळेल. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 9 धावा. खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अत्यंत सुरेख आहे आणि विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटतं 10वा दिवस आजचा स्पर्धेचा आहे आणि सकाळी 11 वाजता मॅचेस सुरू होत असतील आणि रात्री 4 वाजता संपत असतील तर विचार करा, या मैदानामध्ये जवळपास 17 तास क्रिकेट खेळले जाते. रोज 2 धावा इथे मिळतील. रोज 17 तास क्रिकेट खेळलं जाते. विश्रांती बघितली तुम्ही मैदानाला तर पहाटे 4 नंतर 11 वाजेपर्यंत. विकास मुकादम पायगाव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. विकास मुकादम पायगाव, सामाजिक कार्यकर्ते पायगाव यांना विनंती असेल व्यासपीठावर या. फक्त 7 तास मैदानाला विश्रांती असते आणि त्या मधल्या काळामध्ये खेळपट्टी ठीक करणं, त्याचं रोलिंग करणं, परत खड्डे पडले असेल ते बुजवणे, ते प्रेस करणं, या गोष्टी सोप्या नाही. ते लाईन आउट करणं, या सगळी कामं, मैदानाची डागडुजी करणं, स्वच्छ करणं, सफाई करणं, मला वाटतं ही तारेवरची कसरत आहे. पण तरी देखील एकदा आपण म्हटलं की मनात आणलं तर आपण कोणतंही काम शक्य करू शकतो. जर आपण एखाद्या कामावरती प्रेम करत असू, निष्ठा असेल आपली, तर मात्र या सगळ्या गोष्टी त्रास वाटत नाही, तर तो आनंद वाटतो. आणि याचवरून आपल्याला लक्षात येतंय की अगदी आनंदानं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण बघायला मिळतं. हो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मागे, फाईन लेगला 1 धाव इथे मिळते. अधिकचे प्रयत्न खरं तर इथं होणं गरजेचं होतं, कारण अशा संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत.
दोन फलंदाज जरी बाद झाले असेल तरी आपल्याला माहिती एखादी जरी जोडी जमली तरी सुद्धा पुढे जाऊन विध्वंस करू शकते ही जोडी आणि इथे जीवदान तर नक्कीच मिळालेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 12 धावा आहेत. लॉंग ऑनला अलॉंग दी कार्पेट चेंडू एकेरी धाव इथे अपेक्षित आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 13 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. दीपक मडवीचे षटक एक सुंदर झेल दीपक मडवीने टिपल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे. 5 धावा केवळ या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 13 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग पुंडास. मॅचला स्पीडअप करा. मीटिंग नकोय. दोन्ही संघांचा पहिला सामना आहे. मला वाटतं 15 दिवसापूर्वीच तुम्हाला माहिती आहे की आपल्या बरोबर कोणती टीम आहे. तुम्हाला मॅन टू मॅन आपण मार्किंग म्हणतो. प्रत्येक खेळाडूचं तुम्हाला तिथे अभ्यास करायला वेळ होता. आता ऐन वेळेस वेगळा अभ्यास करू नका, वेगळी चर्चा करू नका. मॅच लगेच सुरू करा. तेरा धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज समीर. यस, विकास मुकादम पायगाव. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. विकास मुकादम पायगाव. सूरज भुयाल सचिन जाधव ही जोडी सलामीची होती आणि दोन्ही सलामीवीर शून्यावरती बाद झालेले आहेत. सौरभ पाटील किरण हरणे या दोघांनी निश्चित किल्ला लढवलेला आहे. सौरभ पाटीलनं 2 धावा बनवलेल्या आहेत तर किरण हरणेनं 2 चौकार खेचत तो 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. एकूण 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक एव्हाना सुरू होईल. गोलंदाज तेजस मुकादम गोलंदाजी मार्कवर. बदल केलेला आहे. व्हेरिएशन बदल हा महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की T20 क्रिकेटमध्ये सलग स्पेल ठेवले जात नाहीत. याबरोबरच सुंदर सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर घेऊन गेला. पूर्वी एक जमाना असा होता की वेगवान गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाले. वेगावरती स्वार होणारे गोलंदाज बघायला मिळायचे आणि जास्तीत जास्त जो वेगवान गोलंदाज आहे त्याला संघामध्ये स्थान दिलं जायचं. स्पिनर्सला किंवा जे कटर गोलंदाज आहे त्यांना संघामध्ये फारशी संधी नसायची. याबरोबर परत एकदा फुलर लेनचा चेंडू. यस यस यस, पायावरती आदळलेला चेंडू. पंचांचा इशारा, बोट आकाशाकडं. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू. तर टीम मीटिंग जास्त घेऊ नका आणि एकत्र जास्त थांबू नका. मी विनंती करतोय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाच्या सर्व सन्माननीय कर्णधारांना सूचना असतील की आमच्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची आहे आणि वेळेच्या अनुषंगानं आणि या स्पर्धेच्या अनुषंगानं आपलं योगदान, आपलं सहकार्य आमच्या एवन जोडीला, आमच्या आयोजन समितीला आवश्यक आहे. ते आपण द्यावं ही कळकळीची नम्र विनंती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 13 धावा. 13 धावांवरती पडला तिसरा बळी. क्रिकेटमध्ये 13ला अशुभ मानलं जातं. अर्थात अशा अंधश्रद्धा खूप आहेत क्रिकेटमध्ये. खेळाडू आपण बघत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे असे मनामध्ये त्यांच्या संकल्पना असतात. मग कोण उजव्या पायाचं पहिलं पॅड बांधतो, कोण खिशामध्ये कोणाचा फोटो ठेवतो, कोण अजून काय करतो. या गोष्टी असतात. अगदी तुम्ही आपण आपले खेळाडू सुद्धा आम्हाला हेच पॅव्हिलियन पाहिजे, आम्ही इथे बसूनच जिंकलेलो आहे तर पुढच्या मॅचला आम्ही त्याच पॅव्हिलियन मध्ये बसणार. तसं ते 13 धावांना अशुभ अनेक खेळाडू मानले जातात. विशेषतः ख्रिश्चन लोकांमध्ये 13 अशुभ मानला जातो आणि बरेचसे खेळाडू 13 वरती आले की मग ते एक मानसिक अशी मनामध्ये घट्ट बिंबवलेली ती गोष्ट असते की आता नाही, आता 13 धावांवरती मी आता आउट होतो की काय आणि मग त्या प्रयत्नात बाधा होतात. असं असतं. आणि क्रिकेटमध्ये विशेषतः अगदी ग्रामीण क्रिकेट पासून तर इंटरनॅशनल क्रिकेट पर्यंत तुम्हाला माहिती अशा गोष्टी येतात. एक विशिष्ट प्रकारचं टी शर्ट घालून इम्रान खान 1992चा वर्ल्ड कप खेळला, हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यावरती वाघाचं चित्र होतं. धावफलकावरती आहे 14 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 13 धावा. अजून 13ची कोंडी फुटलेली आहे. माझे एक मित्र इथे मला माहिती देत आहेत की ते सांगतायत की तू 13 देख, मैं 13 साथ दूंगा. 7 महत्वाची आहे. नामदार कपिलजी पाटील साहेबांना आपण साथ दिली म्हणून आज ते केंद्रीय मंत्री होऊ शकलेले आहेत. ही 7 महत्वाची आहे. चेंडू पाहायचे उंच आकाशाकडे आणि जिथे नामदार साहेबांना शपथविधी दिला गेला त्याचं चित्र जे तिथे आहे
त्याच बॅनरवरती ठोकलेला हा सनसनीत षटकार. ठाणे जिल्ह्याची शान आता कपिल पाटीलच्या शतके ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान. तर नक्कीच या षटकारानं प्रेरित होऊन या स्पर्धेचे पुरस्कर्ते असतील किंवा चाहते असतील, निखिल शेठ आणि कुणाल शेठ यांच्याकडून सलग 3 षटकार ठोकणाऱ्या पुंडासच्या खेळाडूंसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आणि ज्यावेळी ते गोलंदाजी करतील त्या विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक कुणाल शेठ आणि निखिल शेठ यांच्याकडून जाहीर होतंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक बॉल बाकी है, एक बॉल बाकी है. सर 1-2 घे. 1-2. तेजस मुकादम गोलंदाजी मार्कवरती आपण बघतो की एक षटकार, चांगलं षटक आतापर्यंत पुढे जात होतं. तर 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत असताना केवळ 1 धाव त्यानं खर्च केली होती. अशा परिस्थितीमध्ये एक षटकार आलेला आहे आणि जो अत्यंत गरजेचा आहे. खरं तर टीम थोडीशी मागे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं. तो फटका दाखवला तो फलंदाज किरण हरणेनं. 2 चौकार यापूर्वीच किरण हरणेने खेळलेले आहेत आणि त्यानंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून. एक मात्र रन मेकर आहे तो, किंवा रन मशीन आम्ही म्हणू शकतो, कारण इतर खेळाडूंना अजूनपर्यंत धावा बनवता आल्या नाहीत. सौरव पाटील 2 धावा काढून परतलेला आहे. 4 चेंडूचा त्याने सामना केला. भावेश पाटील 1 धावसंख्येवरती मैदानामध्ये आहे, तर सूरज आणि सचिनला मात्र खातं खोलता आलेलं नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इतर इथं जे धावांचं पीक आणलेलं आहे ते किरण हरणेनं जोमदार पीक आणलेलं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं तर इतर फलंदाजांना पेरणी सुद्धा करता आलेली नाहीये. दीपक मडवी गोलंदाजी इथं आमच्या समोर आहे. अगदीच समालोचन कक्षाच्या समोर एक लिजेंड स्टार प्लेअर भिवंडीचा. मग शहरी असेल किंवा ग्रामीण विभागातून दीपक मडवीनं निश्चित प्रकारे आपलं कौशल्य प्रस्थापित केलेलं आहे. एक वलय तयार केलेलं आहे दीपक मडवीनं. विशेष म्हणजे रिव्हर्सच्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. हा फटका भिवंडीमध्ये ग्रामीण विभागामध्ये पहिल्यांदा इनॉग्रेटेड कुणी केला असेल तर दीपक मडवीने केलेला आहे आणि निश्चित प्रकारे या फटक्यावरती त्याचं प्रभुत्व कौशल्य वादातीत आहे. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 अजून सुरूच आहे. तेजस मुकादम गोलंदाजी मार्कवरती. अरे दादा 20 झाल्या ना. 20 ऑन बोर्ड. 14 धावा होत्या, तिथून पुढे षटकार खेळला. 6-20 धावा. ज्ञानेश्वर मुकादम यांना आपण स्कोअर बोर्डवरती बघू शकता. ॲज अ डे दिवसासाठी ते काम करतात आणि नाईटसाठी अल्पेशजी गायकवाड यांना आपण बघतो. दोघांचं काम माझ्या शेजारी नंदू पाटील सर देखील आहेत. ते देखील निश्चित प्रकारे गुणलेखक म्हणून काम करतायत. स्कोरर हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या पाठीमागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. चर्चा करायला गेलं तर अख्खी मॅच संपून जाईल. तर धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 21 आहेत. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 आता सुरू होईल आणि गोलंदाजी मार्कवरती जितू गवळील आपण बघूया. यस यस पूर्ण जितून इथे सापळा लावलेला होता. चेंडू हवेमध्ये देखील होता, परंतु जो स्पीड कमी होता बॉलला, त्यामुळे चेंडू जास्त लेंथ कव्हर करू शकला नाही. शॉर्ट थर्डमॅन खूप मागे राहिला, चेंडूपर्यंत तो येता आला नाही आणि धावफलकावरती 22 धावा. पुन्हा एकदा स्लोवर वन. इथे बॉटम एज चेंडूने घेतली बॅटची. मिड विकेटला तिथे जातोय. धावाची संधी असू शकते, मात्र ही संधी देखील गमावलेली आहे. 1 धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती पुढे 23 धावा. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर किरण हरणेवरती नजरा सगळ्यांच्या असतील, कारण त्याच्या बॅटमधूनच 2 चौकार 1 षटकार आलेला आहे.
आणि भावेश पाटीलला देखील आता चांगली साथ द्यावी लागणार आहे. भागीदारी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. याबरोबरच खूप वेगवान टाकलेला हा चेंडू होता. अगोदरचे 2 चेंडू त्याने बॅक ऑफ द हँड टाकले होते, परंतु हा चेंडू थोडासा वेग दिला होता आणि तिथे खाली राहिला चेंडू. यष्टिरक्षकाला इतकं सोपं नसतं की जो खाली राहतो चेंडू, ज्याला आम्ही सबमरीन डिलिव्हरी म्हणतो, तो चेंडू अडवणं सोपं काम नसतं. यष्टांच्या पाठीमागे दीपक मडवीला तुम्ही बघाल अगदी चिटकून उभा आहे. याबरोबरच सरळ बॅटनं थोडासा फ्लिक केला हा फटका स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळतील आणि धाव फलकावरती पुन्हा एकदा पुढे स्कोअर 26 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 26 धावा. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण या मैदानामध्ये आम्ही पाहत होतो की इतर मॅचेस मध्ये ज्यावेळेस फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडतात किंवा सरळ सहज बॅटवरती चेंडू येतात, परंतु इथे गोलंदाजांनी कमाल केली. तुम्ही बघताय की कोणताही चेंडू फारसा कक्षेत दिलेला नाहीये यावेळेस. ओ हो, हा पॉली होता. खूप सुंदर फटका. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड वरती चढवलेला हा नितांत सुंदर षटकार. into the crowd as well. या षटकाराबरोबरच धावफलकावरती 32 धावांची नोंद भावेश पाटीलनं देखील आघाडी उघडलेली आहे. मिथ स्पोर्ट्स कवड आणि जुई कामोठे नेक्स्ट राऊंड. यानंतरची मॅच आपण जाहीर करतो. मिथ स्पोर्ट्स कवाड विरुद्ध जुई कामोठे. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहा. ही इनिंग संपल्याबरोबर टॉस होणार आहे. अंतिम चेंडू. मिथ स्पोर्ट्स कवाड विरुद्ध जुई स्पोर्ट्स कामोठे. मॅच निश्चित दमदार होणार आहे, परंतु त्या अगोदर भावेश पाटील आता फॉर्म मध्ये. परत एकदा खरं तर स्लॉक केला होता चेंडूला आणि सुंदर मिड विकेटला दुसरा षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. तर सलग 2 षटकार आपण पाहतोय. तर कुणाल शेठ आणि निखिल शेठ जय बजरंग पुंडा संघासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक, सलग 3 षटकार ठोकणे किंवा सलग 3 गडी बाद करणे, विकेटची हॅट्रिक घेण्यासाठी जय बजरंग पुंडास संघासाठी हे त्यांनी पारितोषिक लावले. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. जिथे धावा रोखल्या जात होत्या, धावा घेणं जिकेरीचं बनलं होतं, तिथे शेवटच्या या षटकातल्या 2 चेंडूवरती 2 षटकार भावेश पाटील कडून आलेले आहेत. 38 धावा. ताणलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा वाटतो आणि इथे साधं पाणीच नाही तर खास बिस्लरीचं पाणी समोर आपल्या आणून ठेवलेलं आहे भावेश पाटीलनं. धावफलकावरती 38 धावा. मिनरल वॉटर समोर त्याने मिळवलेला आहे. पुढची 2 षटकं महत्वाची ठरतील. किरण हरणे हा फलंदाज सेट बॅट्समन आहे, धावा बनवलेल्या आहेत त्याने, तर दुसऱ्या बाजूला भावेश पाटील देखील फॉर्म मध्ये आलेला आहे. ही एक शुभ संकेत आपण म्हणू शकतो ते जय बजरंग पुंडा संघासाठी. स्लॉक ओव्हर्स ज्या असतात आपण पाहतो की ज्या षटकांमध्ये तुम्हाला धावा मोठ्या बनवायच्या असतात. बॉल द्या. जुना चेंडू असेल कोणाकडे तर द्या बरं. माझी लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे की जे बाहेर चेंडू जातात ना ते कृपया लवकर आणून द्यावे आतमध्ये. नक्कीच त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ देखील आहे आमच्या एवन जोडीकडून. आमच्या या पंचक्रोशीतील आणि येणाऱ्या क्रीडा रसिकांसाठी खास लकी ड्रॉ देखील आहे. जो कोणी चेंडू बाहेरचा आतमध्ये फेकेल त्यांनी येऊन आपलं नाव नमूद करायचं आहे. लकी ड्रॉ साठी नक्कीच त्याचं नाव इथे नोंद केलं जाईल. दीपक मडवी. 38 धावा. दीपक मडवी गोलंदाजी मार्कवर. दीपक मडवीला डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळला मिड विकेटला. नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. 4 धावा. भारी
पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान आयोजन आणि तुफानी फलंदाजी. मागच्या 3 चेंडूमध्ये धावांचा पाऊस पडलाय. अगोदर भावेश पाटीलनं 2 षटकार आणि त्यानंतर किरण हरनेकडून 1 चौकार. 11 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. दीपक मडवीच्या हातामध्ये चेंडू, समोर किरण हरणे. निश्चित मिस टाइम झालेला हा फटका. गोलंदाज दीपक डाऊन दी बॉल आणि काय सुंदर झेल, काय सुंदर झेल. मला वाटतं संघातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तिथे होता जिथे झेल उडाला आणि त्यामुळेच हा झेल शक्य झाला. धक्का क्रमांक 4. आपण बघतो की सुटलेल्या झेलांनी इतिहास बदललेला आहे किंवा इतिहास नवीन लिहिलेला आहे, परंतु असे काही झेल आहेत की जे घेतलेल्या झेलांनी सुद्धा इतिहास निर्माण केलेला आहे. आणि असे झेल कोणते आहेत त्याची चर्चा निश्चित प्रकारे इथे करू आपण. भारतीय संघ ज्यावेळेस इंग्लंडमध्ये खेळायला गेलेला होता, भारताचा संघ परदेशामध्ये नेहमी पराभूत होत होता आणि त्यावेळेस एक मॅच अशी झाली होती की ज्या मॅच मध्ये भारताने विजय मिळवला होता. तिथून पुढे परदेशामध्ये जिंकायची सवय लागली भारतीय संघाला, परंतु विजय मिळवत असताना एक झेल हा त्या विजयासाठी कारणीभूत ठरला. त्या झेलाचं वर्णन निश्चित आपण करू. मात्र धाव फलकावरती आहेत धावा 43. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. इंग्लंड संघाविरुद्ध मॅच होती. भारतीय संघ सातत्यानं पराभूत होत होता किंवा आपल्याला अनिर्णित सामने ठेवणं सुद्धा मुश्किल होत होतं. ॲलन नॉट हा भारतीय संघावरती तुटून पडत होता आणि ज्या वेळेस ॲलन नॉट फलंदाजीला आला त्याला एक सवय होती की तो गार्ड घेताना काय करायचा की पंचांकडून गार्ड घ्यायचा आणि लेग स्टंप वरची बेल काढायचा. डावेष्टीवर टाकलेला हा चेंडू आहे. इथे बघायचंय अपील जोरदार झालेलं, तिथे पंचांकडून कोणताही इशारा नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 43. तो बेल्स काढायचा आणि बेल्सनं गार्डचं मार्किंग करायचा आणि मग बेल्स ठेवायचा आणि खेळायला सुरू करायचा. तो ज्यावेळेस आला बॅटिंगला, एकनाथ सोलकर हा फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असायचा. ओहो हो, इथे पाहायचंय यष्टी उद्ध्वस्त होईल, धक्का बसेल तो 5वा. 5 गडी बाद धावफलकावरती आपण बघू शकतो 43 धावा. एकनाथ सोलकरनी काय केलं, ॲलन नॉट आल्याबरोबर त्याने लेग स्टंप, अजित वाडेकर का बघितलं, म्हटलं मी स्टंप लेग स्टंपची बेल सुडं उचलतोय, त्याने उचलली आणि खिशात ठेवली. त्यावेळेस पॅन्टला खिशा असायचे, अजूनही असतात. आणि तो आला, त्याने बघितलं बेल्स नाही, तो थोडासा गोंधळला आणि तसंच त्याने स्टान्स घ्यायला सुरुवात केली. त्याने वास्तविक पंचांना विचारायला पाहिजे होतं की इथे बेल्स नाही आहे, त्याने तसं काही केलं नाही. आणि एकनाथ सोलकरने काय केलं, पटकन बेल्स स्टंपवरती ठेवली आणि तो फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा राहिला. नेहमी राहतो ना त्याच्यापेक्षा थोडा पुढे राहिला. ज्यावेळेस गोलंदाजाने चेंडू टाकला, ॲलन नॉटने तो डिफेन्स केला. अक्षरशः जमिनी समांतर झेप मारत ॲलन नॉटचा झेल एकनाथ सोलकरने टिपला होता आणि तिथून पुढे इंग्लंडचा डाव हा गुंडाळला गेला. भारताच्या संघाने तो सामना जिंकला. एक झेल घेतलेला झेल सुद्धा इतिहास निर्माण करू शकतो. अजून असे काही झेल आहेत, त्याचे वर्णन या षटकामध्ये आपण करूया. मात्र धाव फलकावरती आहेत 43 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. दीपक मडवीचं हे षटक आहे, संमिश्र ठरलं. या षटकामध्ये 1 चौकार आला आणि 2 गडी दीपक मडवीनं बाद केलेले आहेत. आपली ख्याती, आपलं वलय, आपला लौकिक दीपक मडवीनं पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये दाखवलेला आहे. एक अनुभवी खेळाडू आणि तितकाच प्रगल्भ असा खेळाडू मैदानामध्ये दीपक मडवीचं पुन्हा एकदा दर्शन क्रीडा रसिकांना. 43 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपला. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे जय बजरंग पुंडास. शेवटचं षटक, 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एक झेल होता जो 1983 साली टिपला गेला होता. अर्थात भारताचा संघ वेस्ट इंडिज विरुद्ध 83च्या वर्ल्ड कपची फायनल खेळत होता. विवियन रिचर्डचा झेल उडाला आणि भारतातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हा तिथे क्षेत्ररक्षण करत होता. शॉर्ट मिड विकेटला तो तिथे मागे धावत गेला. जवळपास 25 यार्ड धावत त्यानं तो झेल टिपला. त्यानंतर काय झालं, भारतामध्ये क्रिकेट गावागावात आलं
एक झेल काय कमाल करतो पहा. वाह, सुंदर सुंदर फटका इथे लोअर फुल टॉस वर चढवला, षटकार. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थटत होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील बडे कदमचा साहेब कपिल पाटील. 49 धावा, 49 लॉस ऑफ 5. जय बजरंग पुंडास. 5 चेंडू शिल्लक आहे. 1983च्या वर्ल्ड कपच्या अगोदर भारतामध्ये क्रिकेट फार सर्वदूर पोहोचलेलं नव्हतं. ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचा मागमूसही नव्हता, गंधही नव्हता. अशा परिस्थितीमध्ये कपिल देवनं झेल टिपला, भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचे वारे व्हायला लागले. गावागावात क्रिकेट पोहोचलं, क्रिकेटर्स तयार झाले, अनेक गावागावात स्पर्धा यायला लागल्या आणि क्रिकेटला चालना मिळाली. एका झेलानं इतिहास बदललेला होता आणि तो झेल होता कपिल देवचा. धावफलकावरती आपण बघू शकतो 49. याबरोबरच उंच फटका, उंच उंच उंच, आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू, षटकार. हे असा हा आमचा नेता महान. गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान. लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान. गावागावात मिळतोय मान. कसलय या लागोपाठचा दुसरा षटकार. जितू गवळी स्लॉग ओव्हर्स मध्ये, डेथ ओव्हर्स मध्ये इथे कमालीची फलंदाजी जय बजरंग पुंडा संघाकडून. धावफलकावरती आहेत 55 धावा. मनोजैव मारुततुल्य वेगम जितेंद्रियम वाताजमजम बुद्धिमता वरिष्ठम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जय बजरंग. धावफलकावरती 55 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला, डीप लॉंग ऑन वरून फेक येते. 2 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा. मागचे 4 चेंडू आपण पाहिलेले आहेत, अर्थात जितूने खेळलेले. मागचे 6 चेंडू, त्यामध्ये 4 षटकार. जितू गवळीच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर शेवटच्या 4 चेंडूवरती 4 षटकार. त्यानं पहिलं षटक जे टाकलं होतं ते 4थ्या क्रमांकाचं षटक होतं. तिथे शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिले. जितू गवळी शेवटच्या षटकासाठी आला. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती परत षटकार बघितलेत. त्यानंतरचं त्याचे 2 चेंडू चांगले ठरले, जिथे 3 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू यावेळेस इथं पाहायचंय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव. धावफलकावरती पुढे जय बजरंग पुंडास. 51 धावा. हळूहळू स्कोर. 59 धावा, माफ करा, 59 धावा, 59 रन. 5 लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि शेवटचा चेंडू या डावातला आपण बघणार आहोत. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला, खराब क्षेत्ररक्षण त्यानं अडवला तिथे, मात्र हातातून निसटलाय चेंडू. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक दीपक मडवीकडे आणि फलंदाज होईल बाद. 1 धाव इथे मिळेल. धावफलकावरती 60 धावा, 61 धावा, माफ करा, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 61 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 6 षटकामध्ये 62 धावांचं आव्हान आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघासमोर. जय बजरंग पुंडास विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाजाने निश्चित चांगली कामगिरी केली. पहिले 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले. तिथून पुढे किरण हरनेने थोडे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तर जुई संघाचा कर्णधार, या कवाड संघाचा कर्णधार इथे दाखल होतोय. जुई संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. जुई संघाचा कर्णधार, जुई संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी या. कवाड संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. जुई संघाचा कर्णधार, आपण लवकर या.
जुई संघाचा कर्णधार जुई संघाचा कर्णधार आपण या. बघा मॅच आजच्या दिवसभरातली दुसरी मॅच सुरू आहे. जय बजरंग पुंडास विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. 62 धावांचं आव्हान आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव समोर आणि याच 61 धावांचं रक्षण करण्यासाठी जय बजरंग पुंडास क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. बघायचं या सामन्यामध्ये पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय आपल्याच विभागातील एक प्रतिभावान समाज सन्माननीय कुणाल शेठ आणि सन्माननीय निखिल शेठ पुंडास गावावरून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे आपले आयोजक सन्मान्य सुकेश दादा डाकी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत कुणाल शेठ आणि निखिल शेठ यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. मॅच आहे ती मिथ स्पोर्ट्स कवाड आणि गावदेवी संघ जुवी या दोन संघामध्ये होईल टॉस. हेड आणि टेल आहे. दोन्ही संघाचे संगणक आमच्या समोर आहे. निखिल शेठ कुणाल शेठ ही दोन्ही मंडळी उपस्थित आहेत आणि टॉस होणार आहे. कॉल कोणाचा असेल? यस मिथ स्पोर्ट कवाड करेल कॉल. टेल हेड इज कॉल आणि टेल इट इज. इथे जुई संघाने टॉस जिंकलेला आहे. मी मान्यवरांचे आभार मानतो. आपण आसनस्थ व्हा. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर एका मोठ्या मंचावरती होते आणि निर्णय घेण्याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये येण्यासाठी तुम्ही तयारी काय केली ते सांगा. प्रथमतः खूब धन्यवाद का सिरा लगा, मोटा सिरा लगा और एक आसान सा कैच विकेट कीपर ने लपका. दीपक 0 पर आउट हुए. स्ट्राइक इस समय नए बैटर समीर पाटिल के पास. चंदन मुकादम जो है वो नॉन स्ट्राइकर से इन पर है. रिवर्स खेल दिया है गैप में और ये 4 रन होंगे. जी हाँ, बहुत तेज गति से गेंद ट्रैवल करती है यहाँ पर. आउटफील्ड बहुत ही ज्यादा तेज है. 4 रन. त्यांची अदा ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याय छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील. किती होतीला बडेकच आमचा. नक्कीच पहिल्याच चेंडूवर आपण जर पाहिलं तर 0 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर दीपक मडवीने रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्राइक सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्सचा जो बादशाह आहे मात्र तो बाद झाला आणि त्यानंतर वाईट चेंडू पडल्यानंतर या 4 धावा. आता मात्र धावसंख्या थोडीशी वधारते. धावसंख्या पोहोचली 6 वर. देखिए दीपक मडवी नो डाउट कि स्विच हिट रिवर्स स्वीप के बेताज बादशाह है, लेकिन उनकी टीम के जो अन्य खिलाड़ी है वो भी अब उनसे काफ़ी कुछ सीख गए हैं. जिस तरह से समीर पाटिल ने रिवर्स स्ट्रोक का इस्तेमाल किया है. फिर से कोशिश, इस बार जोरदार अपील हो रही है. बस बॉलर को छोड़कर सभी अपील कर रहे थे. लेग बाई का इशारा. बार बार ये स्ट्रोक खेलना उतना आसान होता नहीं है और खतरे से खाली नहीं है. नक्कीच पंचांनी पाहिलं की चेंडू कुठे विकेटवर पडला, कुठे पिच झाला, त्यानंतर फलंदाजाची बॉडी लँग्वेज, फलंदाजी एकंदरीत स्थिती कुठे होती, यष्ट्यांची स्थिती कुठे होती आणि चेंडू पडल्यानंतर अंगावर कुठे आदळला, या सर्व गोष्टीचा परीक्षण केल्यानंतर हा निर्णय दिलाय. देखिए कई बार हम देखते हैं कि बल्लेबाज जो होते हैं टेनिस बॉल क्रिकेट में खास तौर पर ऑफ स्टंप के थोड़ा बाहर खेलते हैं और ऐसे में आप स्ट्रोक ऑफर करते हो. गेंद भले ही स्टंप्स की तरफ जाए लेकिन ऑफ स्टंप के बाहर ही इम्पैक्ट होता है तो फिर अंपायर आउट नहीं देते हैं. लॉफ्ट कर दिया इस बार. बहुत ही शानदार संपर्क गेंद और बल्ले के बीच में. वाइड डिश लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार छक्का.
ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडी तर 6 जवळपास 16-17ची सरासरी असेल 10 पूर्णांक तर एकंदरीत सरासरीच्या अनुषंगाने चांगलं 13 धावांची पायाभरणी करतोय तो पायगाव हा संघ. दीपक बाद झालाय मात्र त्याचं दडपण कुठेही स्वीकारलं जात नाही आणि त्या दडपणाला नक्कीच कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आणि एक प्रभावी खेळ दाखवण्याचा प्रयत्न स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या संघाच्या फलंदाजाकडून दाखवलं जातोय. जी हाँ, और ये बल्लेबाज दिखा रहे हैं कि केवल दीपक मडवी पर ही वो निर्भर नहीं कर रहे हैं. उनको पता है कि वैसे भी क्रिकेट का खेल एक टीम गेम है और अन्य खिलाड़ियों को भी योगदान देना ही है मैच को यदि जीतना है. तो दीपक हर बार चलेंगे ये भी ज़रूरी नहीं है. क्रिकेट का खेल है, कई बार अच्छे अच्छे बल्लेबाज जल्दी आउट हो जाते हैं, लेकिन उसके बाद चंदन के बल्ले से ये धुआंधार शॉट देखने को मिला. बिल्कुल उनके स्लॉट में गेंद की गई थी और सीधे बल्ले से उछाला उन्होंने 6 रन प्राप्त किए. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी शतकं द्विशतकं मारलेत. कधी कधी ते 0 या धावसंख्येवर देखील बाद झालेत आणि ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये अर्धशतक किंवा शतकाच्या समीप जाण्याचा जो विक्रम केलाय ते खेळाडू देखील 0वर बाद झालेत. म्हणजे क्रिकेटमध्ये काही कधी भविष्यवाणी करता येत नाही की हा फलंदाज एवढं धावा करू शकतो किंवा असा खेळ करू शकतो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जी हाँ, और इसी टूर्नामेंट में देखिए ना संदीप, मतलब कुडूच जैसी टीम एक ओवर में 7 रन चेज नहीं कर पाई आखिरी ओवर में. उसके बाद वडौली बी जो कि एक बहुत ही बड़ी टीम मानी जाती है ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में, वो उनके बल्लेबाज भी एक ओवर में 7 रन पोगाव के विरुद्ध नहीं बना पाए. और कल सारंगाव के सामने जितवाई जीते टीम ने 29 रन चेज कर डाले. नक्कीच खूप चांगली खेळी त्यांनी साकारली होती. हरीश गावन की वो अद्भुत पारी. मुकुल आए और उनका स्वागत. रूम बनाकर खेला मिड ऑफ के ऊपर से 4 रन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज नक्कीच जे जुनं क्रिकेट होतं त्याला आता मात्र या युवा वर्गाने खूप बदलले. जसं विज्ञान प्रगत झालंय तसं क्रिकेट देखील प्रगत झालंय आणि तो क्रिकेटचा प्रगतपणा इथे टेनिस क्रिकेटमध्ये दाखवला जातोय. हे एक वैशिष्ट्य आहे या भिवंडी क्रिकेटचं. जी हाँ, बहुत ज़्यादा बदलाव अब देखने को मिल रहे हैं क्रिकेट के खेल में. एक समय हुआ करता था अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सिर्फ टेस्ट क्रिकेट चलता था. उसके बाद 1971 से वनडे क्रिकेट की शुरुआत हुई और फिर वो क्यारी पैकर का जो वर्ल्ड सीरीज़ हुआ, डे नाइट क्रिकेट, वहाँ से कलरफुल क्रिकेट, फिर 1992 के विश्व कप में कलरफुल क्रिकेट हमें देखने को मिला. जिस तरह की कलरफुल जर्सीज टीम को दी गई थी, इस बार स्विच इट किया है और ये गैप में जा रही है डीप कवर के स्थान पर. पैर से रोकना चाहते थे, गोल हो गया, गोल हो गया. 4 रन. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. नक्कीच कधी कधी पायांचा उपयोग चांगला होतो मात्र कधी कधी पायांचा वापर देखील घातक होतो. तेच दिसलं चित्र इथे. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पायाचा धक्का लागून चेंडू सीमा पार गेला. फुटबॉलचा प्रयत्न झाला मात्र फुटबॉलनी गोल झाला आणि या 4 धावा मिळाल्या. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं समीर और ये स्विच इट उनका कहीं ना कहीं मन पसंदीदा स्ट्रोक नज़र आ रहा है जिसकी बार बार वो कोशिश भी कर रहे हैं और 2 बार उसमें सफल हुए हैं. तीसरा चौका उनके बल्ले से. लेकिन ये चौका लगाने से पहले जो स्ट्रोक खेला था, इनसाइड आउट खेला था उन्होंने, थोड़ा सा सीधे बल्ले से, बहुत ही कमाल का स्ट्रोक था. इस बार स्वीप करने का प्रयास था, अपील हुई जरूर लेकिन अंपायर की सहमति मिली नहीं है. लेग 22 का इशारा. ज्या वेळेला चेंडू पडला त्यावेळेला पंचांनी खूप अतिशय बारकाईने पाहिलं की चेंडू कुठे पिच झालाय. फलंदाजीची एकंदरीत बॉडी लँग्वेज, फलंदाज कुठे उभा आहे, कसा खेळतोय, त्याची कृती काय आहे, सर्व गोष्टी परीक्षण केल्यानंतर पंचांनी तिथे नकार दिला आणि लेग बाईचा इशारा जाहीर केला. सिंगल की मदद से स्कोर 22 पर पहुंच चुका है स्वयंभू पायगाव का. यहाँ से और 40 रनों की आवश्यकता है. अभी भी हम पावर प्ले में हैं तो उतना ज़्यादा मुश्किल लक्ष्य लग तो नहीं रहा है. फुल टॉस दे चुके गए बल्लेबाज. विकेट कीपर से थोड़ी सी गलती और ये नो बॉल का इशारा स्क्वायर लेग अंपायर द्वारा बीमर घोषित कर दिया है अंपायर ने. नक्कीच आपण जर पाहिलं तर यष्ट्यांच्या वरून हा चेंडू बीमर आणि इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलाय
प्रत्यक्ष दिसलं होतं, नाही मागितलंय, तर नो चेंडू घोषित केलेला आहे. हालांकि जो खिलाड़ी है वो चर्चा कर रहे थे कि रिव्यू लेना है, लेकिन कहीं ना कहीं शायद विकेट कीपर या फिर बॉलर ने ही बता दिया वहाँ पर कि ये बीमर ही है, रिव्यू ज़ाया हो सकता है. अंपायर को पहले लगा कि शायद रिव्यू ले रहे हैं, लेकिन बाद में अंपायर ने बताया कि रिव्यू नहीं लिया गया है. अगली गेंद फ्री हिट, सामना करेंगे समीर. हवा में खेला था, टाइमिंग उतनी अच्छी नहीं है, लेकिन कोई नुकसान होने वाला नहीं है. 1 रन मिला और 1 से ही संतुष्ट करना पड़ेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ पाइगांव टीम का 25 रन. बहुत अच्छी बल्लेबाजी. दीपक मडवी आउट होने के बाद कई बार ये टीम थोड़ी दबाव में भी आ जाती है, क्योंकि एक दिग्गज खिलाड़ी है, पॉपुलर खिलाड़ी है, हम सभी जानते हैं, और कई मैच विनिंग पारियां खेल चुके हैं. लेकिन इस मैच में वैसा नहीं हुआ है. उनके आउट होने के बाद अच्छा काउंटर अटॅक किया गया है समीर पाटील और चंदन मुकादम द्वारा. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर ज्या वेळेला फ्री हिट असते ना, त्यावेळेला रिस्क फॅक्टर वापरला जातो बऱ्याच फलंदाजांकडून. या वेळेला रिस्क फॅक्टर वापरला गेला नाही, फक्त एक संयमी खेळी केली गेली या फलंदाजाने. असं वाटलं होतं की रिस्क फॅक्टरचा वापर केला जाईल आणि एक चांगले धावा कशा अर्जित होतील याचा प्रयत्न होईल. जिस लेंथ की अपेक्षा कर रहे थे उस लेंथ पर गेंद आई नहीं थी. इस बार शफल करते हुए हुक करना चाहते थे बीट हुए बैटर. चंदन एक सीनियर खिलाड़ी है. चंदन, दीपक मडवी, ये लोगों को मैंने देखा है परशुराम टावरे स्टेडियम में 2012-13 के सीजन में. वहाँ पर जब बल्लेदर क्रिकेट के बड़े बड़े टूर्नामेंट्स होते थे, पाइगांव से वो एक टीम लेकर आते थे. भले ही वहाँ पर जीते नहीं, लेकिन खेलते जरूर थे. स्विंग किया है, लंबा हिट, बहुत ही शानदार स्ट्रोक, भव्य 6. क्या बात आहे. अप्रतिम फुटवर्क पाहायला मिळालं, टेक्निक पाहायला मिळाली, पॉवर पाहायला मिळालं, टेम्परामेंट पाहायला मिळाला, सर्व गोष्टीचा मिलाप. आणि चेंडू आपण जर पाहिला मिड विकेटच्या वरून हवेशी वार्तालाप करताना सीमा पार होतोय. दर्जेदार आणि दमदार खणखणीत षटकार. चेंडूची गती व्यवस्थित रीड केली होती अजय या वेळेला. चंदननं अनुभव काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला या चेंडूवर आणि 6 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. बल्लेबाजों की रणनीति पूरी तरह से स्पष्ट है कि तेज तर्रार रन्स बनाने हैं शुरुआती ओवर्स में. उसमें कामयाब भी हुए हैं. रन संख्या 31, आधा लक्ष्य तो पार कर लिया है और अब बचे हुए 4 ओवर्स में भी 31 रनों की आवश्यकता है. पहिल्या षटकात 13 धावांनी पायाभरणी केली आणि या षटकात 19 धावा, म्हणजे 18 धावा. एकंदरीत सरासरी जर आपण पाहिले, सरासरीचा आलेख हा पहिल्या षटकाच्या मानानं दुसऱ्या षटकात वाढलेला दिसतोय. आलेख वरचढ जाताना दिसतोय तो स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाला, आणि तेच हवं आहे ते पायगाव संघाच्या इतर चाहते वर्ग असतील किंवा खेळाडू बांधवांना. पुंडास टीम ने, मैं समझता हूँ कि एक फाइटिंग टोटल जरूर बनाया. और देखिए उनकी स्थिति भी बहुत खराब थी शुरुआत में. ओपनर्स दोनों भी शून्य पर आउट हुए थे, सूरज भुयाल और सचिन यादव. लेकिन उसके बाद मिडिल ऑर्डर में खासतौर पर भावेश पाटिल ने शानदार बल्लेबाजी की. 34 रनों की नाबाद पारी खेली मात्र 11 गेंदों में. आप सोचिए 11 गेंदों में उन्होंने 34 रन नाबाद बनाए. उसके बावजूद भी टीम 6 ओवर में केवल 61 तक पहुंच पाई है. यानी कि अन्य बल्लेबाजों का योगदान बिल्कुल भी नहीं रहा है. और अब गेंदबाजी में गेंदबाजों से जो उम्मीदें थी उस पर भी गेंदबाज खरे उतरे नहीं है पहले 2 ओवर्स के खेल में. यहाँ से वापसी करने का प्रयास करना होगा आने वाले ओवर्स में. पुंडा संघाला नक्कीच एक कसोटीची सत्व परीक्षेची आता मात्र पाहणी करावी लागेल. जरासा फास्ट घ्या पुंडा संघ, विनंती असेल. पंच जरा वारंवार आपण सूचना करत चला. काफी ज्यादा समय खर्च किया जा रहा है. देखिए मुकाबला जो है वो 12:23 पर शुरू हुआ था. अब 1:15 बज रहे हैं. इनसाइड आउट हवा में है, लेकिन इनफील्ड के ऊपर से कम 2 रन मिलेंगे यहाँ पर. जो इंटेंशन था बल्लेबाज का खेलने का, उसमें कामयाब हुए. पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक कुठल्या क्षेत्रामध्ये जवळ आहे, कुठलं क्षेत्र खाली आहे, त्याच्यावरून खेळणं योग्य आणि एक चांगलं क्रिकेट ठरू शकतं. आणि तेच क्रिकेट खेळतोय हे दोन्ही फलंदाज. टेक्निकचा वापर होतोय. जी हाँ, और अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स भी काफी अच्छे खेले हैं समीर ने. ये देखिए इस तरह से स्विच हिट किया है, मानो बायत के बल्लेबाज ने पुल किया है गेंद को. 4 रन. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका. पहिला आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. लगेच आपल्या ब्रेन मेमरीनं एक फटका निवडला, रिव्हर्स स्ट्रोकचा पवित्रा घेतला आणि तदनंतर चेंडूला रिव्हर्सच्या पद्धतीने पुल करण्याचा प्रयत्न केला. आणि चेंडू आपण जर पाहिलं तर रिव्हर्सच्या पद्धतीने मिड विकेट क्षेत्र, इथे मात्र कव्हर क्षेत्र आहे, मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये गेल्याचा भास झाला आणि या 4 धावा प्राप्त झाल्या. 8 गेंदों में 19 पर बैटिंग करते हुए समीर ये फिर से स्विच हिट करना चाहते थे. ओहो, बाल बच गए. बोल्ड हो सकते थे. दूसरे प्रयास में उन्होंने गेंद को स्वयंभू स्पोर्ट्स संघाचे खेळाडू देखील खूप हसतायत. काय केलं एकंदरीत त्यावेळेला त्यांनी.
एक दो बड़े टाइट ओवर्स की आवश्यकता है यहाँ पर जय बजरंग पुंडास टीम को, और वो किफायती ओवर्स कब आ सकते हैं जब आप बल्लेबाजों को आउट करोगे। ये सेट बल्लेबाज है दोनों भी, और दोनों को जल्द से जल्द आउट करने का प्रयास करना होगा। कदमों का इस्तेमाल फुल पर लेकर ड्राइव किया, सीधे फील्डर के पास मौका बना है, स्टंप्स बिखेर दिए गए हैं बॉलर द्वारा, और तीसरे अंपायर की तरफ ये निर्णय सौंपा गया है। तिसऱ्या पंचांनी लगेच आमच्या टेक्निकल रूम मध्ये यायचंय तिसऱ्या पंचांनी, कारण अतिशय महत्वाचा निर्णय आहे। एकंदरीत काय घडलंय त्या स्थितीमध्ये, यष्ट्यांची स्थिती काय होती, बॅटची दिशा काय होती, बॅट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली का, यष्ट्या त्यावेळेला सुरक्षित होत्या का, ह्या सर्व गोष्टी बारकाईने पाहणं अत्यंत आवश्यक आहे या तिसऱ्या पंचांना, आणि त्याच कारणास्तव अतिशय बारकाईने परीक्षण केलं जाईल आणि तदनंतर निर्णय जाहीर होईल। बहुत ज्यादा जोखिम उठाया मेरे ख्याल से बल्लेबाजों ने। क्षेत्ररक्षण लावून घ्या पुंडास संघ, पुंडास संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि फोर व्हीलरच्या गाडीची काच इथे जरा चमकते, त्या आयोजकांनी जरा बघायचंय तिथे। इस गेंद से पहले 25 रनों की आवश्यकता थी, और अभी देखना है कि ये सिंगल पूरा हुआ है या नहीं। समीर ने स्ट्रोक खेला था, आगे निकलकर सीधे फील्डर के पास खेला था, टाइमिंग अच्छी थी लेकिन गैप में नहीं खेल पाए थे, और मिड विकेट पर बहुत बढ़िया फील्डिंग देखने को मिली। सौरभ थे वहां पर जिन्होंने गेंद को फील्ड किया था और तुरंत लौटा दिया था बॉलर के पास। खूप सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं होतं या वेळेला। मात्र या अगोदरचा चेंडूवर खूप हास्य कल्लोळ उडाला होता। एकंदरीत आमचे गुणसंख्या लेखक असतील, आमचे सहयोगी समालोचक असतील किंवा पाठी बसलेले त्यांचे 12वे प्रतिनिधी असतील, ते देखील खूप हसले होते त्या चेंडूवर, कारण बऱ्याच कमी वेळ असा प्रसंग पाहायला मिळतो। आणि हा प्रसंग आल्यानंतर स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाच्या खेळाडू कक्षामध्ये देखील हास्य कल्लोळ तिथे पाहायला मिळाला। लेकिन बल्लेबाज सोच रहे होंगे कि ये गंभीर विषय था और आप हंस कैसे सकते हो, उनका विकेट गिर सकता था, उन्होंने विकेट बचा लिया और प्रेजेंस ऑफ माइंड उन्होंने वहां पर दिखा दिया था। जास्त हसले असतील तर कोण जितू गवळी असतील, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लगेच आम्हाला दिसलं होतं। काफी ज्यादा समय लिया जा रहा है तीसरे अंपायर द्वारा। कई बार मामले बड़े पेचीदा हो जाते हैं और टेक्नोलॉजी होने के बावजूद भी आपको समझ में नहीं आता है कि सही मायनों में हुआ क्या है। आज का ये दूसरा मैच चल रहा है, इसके बाद आज का तीसरा मुकाबला मिथ स्पोर्ट्स कवाड़ और गावदेवी जोई के बीच में। जोई टीम के कैप्टन ने टॉस जीता है, अगले मैच का पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। उसके बाद विलास स्मृति राहनाल और भावाली के बीच में एक और बड़ा मुकाबला रहेगा। आज इवनिंग सेशन में भी कई बड़े मुकाबले हैं, जिसमें तन्वी 11 सावले के सामने चुनौती रहेगी जय बजरंग लाखिवली की, डोंगे के सामने आटगांव टीम खेलेगी, चौथा इरवा मानकोली के सामने गोठीगर बी की चुनौती रहेगी, और सागाव बनाम चिरोबा कोन ए, ये भी एक बड़ा मैच रहेगा। बहुत ही खुशगवार और खुशनुमा मौसम पूरे टूर्नामेंट में रहा है। यहाँ की जो आबो हवा है वो बहुत ही लाजवाब है। अंजुर के श्री सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पर ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का महाकुंभ एवं जोड़ी प्रस्तुत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 और तीसरे अंपायर का निर्णय नॉट आउट। बच गए बल्लेबाज, सिंगल पूरा हुआ। अब समीकरण देखिए जरा, 24 रनों की आवश्यकता है। जी हाँ, 24 रन चाहिए, 20 गेंदे शेष। तर अतिशय क्रुजल मुवमेंट आणि त्या वेळेला इथे पाहिलं जातं पंचांकडून। खूप चांगला निर्णय प्रल्हाद पाटील यांच्याकडून।
इथे मात्र हुक केलं गेलंय. लोकनेते दिबा पाटील स्टँडला मानवंदना देणारा दर्जेदार दणदणीत खणखणीत षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. धन्यवाद. थोडस स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल स्पीडअप करा जरा. यापुढची जी लढत होणार आहे ती कबाड विरुद्ध जुई. गावदेवी जुई आणि मित स्पोर्ट कबाड अशी ही लढत. बल्लेबाज तो स्पीड अप कर ही रहे हैं. जल्द से जल्द मैच समाप्त करने की कोशिश है. डाउन द विकेट. बहुत ही सुंदर स्ट्रोक. बॉलर के सिर के ऊपर से 4 रन. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. बहुत ही विध्वंसक, विस्फोटक और आतिशी बल्लेबाजी का नमूना पेश कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज चंदन मुकादम और समीर पाटिल. 47 रनों की पार्टनरशिप हो चुकी है और अभी भी अभिजीत है. 3 ओवर के पश्चात रन संख्या 48, 1 विकेट के नुकसान पर स्वयंभू पायगाव. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिलं आपण जर पाहिलं तर 30 चेंडू आणि 62 धावांचं समीकरण होतं. दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर एकंदरीत स्थिती होती 49 धावा आणि 30 चेंडू. तदनंतर आपण जर पाहिला तर आलेख खूप वेगाने वाढला धावसंख्येचा आणि चेंडूची जी संख्या आहे ती थोडीशी कमी झाली. आणि तिसऱ्या षटकाच्या अंती आपण पाहिलं तर एकंदरीत आता चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि धावांची आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 14. हा असा होता एकंदरीत पूर्ण एकंदरीत 3 षटकांचा ग्राफ. पहिल्या षटकात 12 धावा 13 धावा. एक चेंडू वाईड हाताळला होता लेग बाईच्या स्वरूपात अतिरिक्त. तर दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात देखील 17 धावा. म्हणजे एकंदरीत दुसरं आणि तिसरं षटक खूप किफायतशीर आणि फायदेशीर ठरलं ते स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघासाठी. अजय, आपण जर विचार केला एकंदरीत असं वाटलं होतं की एका बाजूने पुंडास संघाने जो निर्णय घेतलाय तो योग्य निर्णय असेल, मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी एकंदरीत 62 धावा उभारल्या होत्या, एक चॅलेंजिंग फायटिंग टोटल होतं, मात्र तो कुठेतरी स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाच्या खेळाडूंनी कमकुवत ठरवलाय. और कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि बड़े प्लेटफॉर्म्स पर खेलने का जहाँ तक सवाल है उसमें पायगाव टीम माहिर है. पुंडास टीम बहुत कम ऐसे मतलब बड़े टूर्नामेंट्स में शिरकत करती है, तो वो एक तरह से वो अनुभव की भी कमी है कहीं ना कहीं खिलाड़ियों के पास बड़े टूर्नामेंट्स में खेलने के. उस हिसाब से देखा जाए तो पायगाव टीम ने अच्छा योगदान दिया है और अब केवल औपचारिकताएं नजर आ रही है मेरे ख्याल से. 18 गेंदों में 14 रन. यहाँ से करिश्माई गेंदबाजी ही मैच में वापस ला सकती है या फिर मैच जिता सकती है पुंडास टीम को. कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांची नजर चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीने स्थिर झालेली आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी सचिन जाधव पद्धत आली, त्याचा वापर फ्रंट फुटला येऊन चेंडूला ऑफ ड्राईव्ह करतोय. चेंडू मिड ऑफ मधून डीप मध्ये जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर झडप घालतोय. इथे मात्र धाबाची शक्यता, मात्र सुरक्षित क्रीज मध्ये तो पोहोचलाय खेळाडू आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 49 वर. 13 धावांची गरज. 17 चेंडू शिल्लक. 17-13 दोन्ही अशुभ संख्या आहेत, अशुभ आकडे आहेत. मात्र एकंदरीत बाजू जर आपण पाहिली तर इथे एका बाजूला पायगाव संघ हावी होतोय पुंडास संघावर. सचिन षटकातील पुढचा चेंडू चंदनसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा फटका. 1 धाव मिळते आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल चंदनला. धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण करतोय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघ. आता मात्र विजयाच्या समीप. फक्त 12 धावांची गरज. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. 16-12 असं समीकरण. काफ़ी ज़्यादा जो बॉक्सेस है वो टिक कर रही है पायगाव टीम पहले राउंड के मैच में. केवल जीतू गवली की गेंदबाजी थोड़ी सी
कमजोर साबित हुई इस बार, बेल को ट्रिम कर कर निकल गई गेंद और बोल्ड आउट होते हुए बैटर। अराउंड द लेग त्रिफळाचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला, मात्र त्यांनी एक वादळी खेळी केली, एक साहसी खेळी केली, एक धैर्यानं संघासाठी एक कसोटीची खेळी केली, त्याबद्दल त्याचं कौतुक, अभिनंदन. आणि तो त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद होतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलंय अंजूर गावान, केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलंय अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवण जोडी लय छान, आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवण जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवण जोडी लय छान. एवन जोड़ी पर भी कई सारे गाने बने हैं, नामदार कपिल जी पाटिल साहब पर भी कई गाने बनाए गए हैं और वो हक भी है उनका, उन पर गाने बनने ही चाहिए. और एवन जोड़ी के बारे में तो इतना ही कहा जा सकता है, जो तोड़े से ना जाए तोड़ी वो है एवन जोड़ी. क्या बात है. नक्कीच बाहुबली फलंदाज जितू गवळी, ज्यांनी बरीचशी मैदानं, बऱ्याचशा स्पर्धा नक्कीच उत्कृष्ट फलंदाजानं गाजवले, तो जितू गवळी. इथे मात्र चेंडूला फ्लिक केलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, फक्त एकच धाव. जितू गवळी आपला वैयक्तिक धावफलक इथे 1 धावेने उघडतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 51 पर. 14 गेंदे शेष है, मात्र 11 रन और चाहिए जीतने के लिए पाईगांव को. जितू गवली भारी भरकम शरीर के बल्लेबाज है, लेकिन मैदान के चारों तरफ बहुत आकर्षक स्ट्रोक्स खेल लेते हैं. इस बार उठा के खेल दिया है, शायद ये कैच बन सकता है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और कोई गलती नहीं. चंदन भी लौटते हुए पेविलियन की राह पर. झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन, झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवण जोडी लय छान, आमच्या सुकेश ढाकी. नक्कीच आपण पाहिलं की एकंदरीत दोन्ही फलंदाज थोडेसे दमलेले होते, थकलेले होते आणि नवीन फलंदाजाने इवन लगेच त्वरित ह्या सामन्याचं एकंदरीत चित्र स्पष्ट करण्याचा निर्णय जणू घेतला असावा स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघानं. आणि त्या अनुषंगानं जितू गवली येतोय आणि त्याच्या जोडीला आता मात्र क्रमांक 4 वर येतोय, 5 वर येतोय तेजस मुकादम. देखिए, नए बल्लेबाजों को मौका देने के लिए विकेट गिरे हैं, ऐसा मेरा तो मानना नहीं. मुझे लगता है वो मैच जल्दी फिनिश करना चाहते थे. और देखिए, शायद कई लोग कहेंगे कि इसकी ज़रूरत नहीं थी, गेंदें ज़्यादा थी, सिंगल डबल्स लेकर भी जीत सकते थे, लेकिन उनका खेलने का तरीका है. इसी तरह से उन्होंने पहले ओवर्स में रन्स बनाए, पहले और दूसरे ओवर्स में. अनुमान किंवा अंदाज आपण वैयक्तिकरित्या काहीही लावू शकतो. इथे मात्र सुरेख फटका, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी आणि 2 धावा मिळत आहेत जितू गवळी यांना. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 53 पर. समय है बल्लेबाजों के पास और बड़े आसानी के साथ जीत की तरफ बढ़ रही है स्वयंभू पाईगांव. 4 ओवर की समाप्ति, स्कोर 53 रन, 3 विकेटों के नुकसान पर. अब केवल 9 रन दूर है जीत से स्वयंभू, 12 गेंदे शेष. टीम मीटिंग कमी घ्या पुंडा संघ, वेळ कमी आहे आमच्याकडे. लगेच आपलं गोलंदाज आणायचंय. तर 12 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. सामना एकंदरीत पूर्णपणे एका बाजूने झुकलेला दिसतोय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाच्या. मात्र इच्छाशक्ती कधी ढळू द्यायची नसते. आपण एकंदरीत जर आपण पाहिलं तर टीम स्पिरिट आणि स्वतःचा एकंदरीत आत्मविश्वास कधी ढळून द्यायचा नाही. 53 धावा धावफलकावर, 9 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक. यस, जितू गवळी हँडसम पर्सनॅलिटी, खूप चांगला हसला होता. तर आम्ही तो फोटो काढून ठेवलेला आहे आणि तो फ्रेम करून ठेवणार आहोत. जितू गवली ने हमेशा आक्रामक बैटिंग की है और खास तौर पर जब वो सामने खेलते हैं वो बहुत बड़े बड़े छक्के लगाते हैं लॉन्ग ऑन के ऊपर से. मी भिवंडी मध्ये प्रथम कुठल्या स्पर्धेत आलो असेल तर जितू गवळी यांच्या स्वयंभू चषकामध्ये त्यांनी मला संधी दिली होती आणि ती ऐतिहासिक आठवण
कधीही विसरण्याजोगी नाहीये आणि त्याबद्दल जितू गवळी आणि धनंजय गवळी यांचं किती आभार मानावे तेवढे कमीच. तर 12 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. जरा पुंडा संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय त्याचं पालन करा. राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, झेल खाली, मात्र झेल धरतीला दान होतोय. हाताची ग्रीप, प्रल्हाद पाटील सांगतायत की इट्स अ रॉंग साइड, म्हणजे स्टाईल, ती जी कृती होती ती चुकीची होती. झेल कशी घेण्याची पद्धत आहे ती व्यवस्थित आत्मसात करणं किंवा त्या कृतीला व्यवस्थित न्याय देणं गरजेचं असतं. मात्र कृती थोडीशी चुकीची होती आणि त्याच कारणास्तव हा झेल धरतीला जाण झाला. 1 धाव देखील मिळाली. चेंडू शिल्लक आहेत 11, धाबांची आवश्यकता आहे ती 8. फास्ट करा थोडस. पुंडा संघ प्रत्येक चेंडूवर आपण वेळ घेत आहे. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट आणि त्या बॅटची एज आणि फलंदाज बाद. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं दादा लकी मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील. 10 चेंडू आणि 8 धाबांची गरज. काहीतरी आमच्या फर्स्ट एडची गरज आहे. फर्स्ट एड. 12वा खेळाडू जा मैदानाच्या आत. बहुत बड़ी उपलब्धि मैं मानता हूँ मुकुल शिलार के लिए, जिन्होंने जीतू गवली जैसे दिग्गज बैट्समैन को आउट किया है. और क्या गेंद थी, टप्पा पड़ने के बाद तेज निकली, थोड़ी सी मूव हुई बाहर की तरफ, खड़े खड़े लॉफ्ट करना चाहते थे जीतू, बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी सीधे विकेट कीपर के सुरक्षित हाथों में. ज्या वेळेला हाताची जी काही पकड असते अंगठ्याचा आणि करंगळी ज्या वेळेला जास्त अशी लांब असते त्यावेळेला जर तिथे चेंडू पडला तर तिथे थोडीशी इजा होण्याची जास्त चान्सेस असतात आणि त्याच कारणास्तव 8 चेंडू 8 धाबांची गरज, 10 चेंडू शिल्लक. नए बल्लेबाज नंबर 6 पर आए हैं धीरज मडवी, सामना करते हुए मुकुल का. इथे मात्र हलक्या हाताने फक्त खेळतो, फक्त दिशा दिली, टेक्निकचा वापर झाला. चेंडू मात्र डीप मध्ये अडवला गेलाय का नाही. चेंडू सीमा पार झालाय. 4 धाबांसाठी आलाय. डॉक्टर प्रल्हाद पाटील इथं आमची ट्रीटमेंट करताना. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, ब्लॉकआउट मधला चेंडू होता, चेंडूला फ्लिक केलं गेलं, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र एकच धाव आणि एकच धाव्याने धावसंख्या पोहोचते 59 वर. 3 धावांची गरज इथे मात्र विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 3 धावा. एखादा जादूगर किंवा एखादा चमत्कारच या संघात या सामन्यात एकंदरीत पुंडा संघाला वाचू शकतो. वैसे गेंदबाज जरूर प्रभावित कर रहे हैं मुकुल. इथे मात्र चेंडूला फ्लॅशी ड्राईव्ह केलं होतं, ऑफ ड्राईव्ह, आणि चेंडू मिड ऑफ मधून डीप मध्ये गेला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केलं, मात्र तत्पूर्वी फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 60 वर. 60 धावांचा टप्पा पूर्ण होतोय, फक्त 2 धावा शिल्लक. 7 चेंडू 2 धावांची गरज. काफी अच्छा रनचेज ये रहा है स्वयंभू पाइकाव टीम द्वारा, खासतौर पर दूसरे विकेट के लिए जो पार्टनरशिप हुई 49 रनों की चंदन मुकादम और समीर के बीच में लाजवाब. इथे मात्र चेंडूला खेळतोय तो डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. स्कोर लेवल झालाय, बरोबरी साधली जाते. 61 धावा धावफळ कापर. 6 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज. एक दैवी चमत्कारच पुंडा संघाला वाचू शकतो. 6 गेंदों में 1 रन बचाना बड़ा ही मुश्किल काम है. मिडन ओवर की आवश्यकता मैच को जीतने के लिए पुंडास को ये कहा जा सकता है.
लेकिन बोलना तो बहुत ही आसान होता है, करना उतना ही मुश्किल है। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में एक मैच मुझे याद आता है न्यूजीलैंड और श्रीलंका का 2010 में, जिसमें न्यूजीलैंड टीम चेस कर रही थी, 1 रन चाहिए था आखिरी ओवर में, जयसूर्या को बॉलिंग दी गई थी, उन्होंने 5 डॉट गेंदें की थी और अंतिम जोड़ी क्रीज पर थी। माइकल मैसन जो फास्ट बॉलर थे न्यूजीलैंड के, वो बैटिंग कर रहे थे, लेकिन अंतिम गेंद पर उन्होंने चौका लगाया और मैच जीता न्यूजीलैंड ने। 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटचा षटक हाताळण्याची जबाबदारी हनुमान. पहिला चेंडूला खूप दूरवर खेळतोय आणि चेंडू सीमारेषे पार जातोय आणि दणदणीत षटकारानं हा रोमहर्षक विजय संपादित करतोय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघ. मात्र जय बजरंग पुंडास संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि हार्ड लक. तर अभिनंदन स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि अभिनंदन जितू गवळी, अभिनंदन दीपक मडवी, अभिनंदन ऑल टीम मेंबर्स आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. सामनावीर समीर पाटील. सामनावीर ठरतोय समीर पाटील. 20 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. त्यामुळे अष्टपैलू भूमिका सादर करणारा समीर पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी. तो समीर पाटिल, आपसे रिक्वेस्ट है, आपको तुरंत मंच पर आना है और नया मैच जल्द ही यहाँ पर शुरू किया जाएगा. आज के दिन का तीसरा मैच जिसकी प्रतीक्षा दर्शक जरूर कर रहे होंगे. मिथ स्पोर्ट्स कवाड़ बनाम गावदेवी जुई टीम ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. सामनावीर पुरस्कार इथे घेण्यासाठी यायचंय समीर पाटीलनं. जबरदस्त खेळी केली ती चंदननं देखील. मात्र चंदननं 24 धावांचं योगदान दिलं होतं, मात्र 20 धावांची खेळी करणारा समीर पाटील आणि त्यांनी एक षटक हाताळताना 2 गडी देखील बाद केलेत आणि त्याच कारणास्तव त्याला सामनावीर हा पुरस्कार प्राप्त झालाय. हार्ड लक दीपक मडवी, एकही धाव करता आली नाही, मात्र संघ विजयी झाला, हा एक वेगळा आनंद असतो. आणि खास करून स्माइली पर्सन जितू गवळी, तो फटका विसरू शकणार नाहीत ते. विकासजी मुकादम यांचं इथे आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत. तर समीर पाटीलला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमचे मान्यवर आहेत कुणाल शेठ यांना विनंती करतात की आपण आकर्षक मेडल, जे मेडल आहे ते आपण प्रदान करावं. आणि निखिल शेठ यांना विनंती असेल आकर्षक ट्रॉफी, आपण क्रिस्टल ट्रॉफी जी आहे ती द्यायची आहे. त्यानंतर विकास मुकादम यांना विनंती असेल मानाचा मुकुट, ही कॅप जी सामनावीर पुरस्कारासाठी आहे आणि ती घालूनच पुढच्या सामन्यामध्ये समीरला खेळायचं आहे. जर तुम्ही ही कॅप काढलीत तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी बसू शकते. त्यानंतर विनंती असेल महेंद्र यांना आपण आपल्या शुभ हस्ते आकर्षक घड्याळ, जे आमच्या A1 जोडीचं एक खास घड्याळ आहे, ही आठवण तुम्हाला